मयांक इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय कल्पेशचे पाटील आणि जयदीपचे पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालं होतं प्रत्युत्तर देणाऱ्या टीमला आणि त्यांचे 2 खेळाडू आहेत भाविश आणि सिद्धार्थ यांच्याकरता ते पारितोषिक ते दिलं जाईल. मी विनंती करतोय कल्पेशचे पाटील यांना की त्यांना ते 1000 रुपये आपण आपल्या शुभ हस्ते वितरित करावं. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहतोय. एका बाजूला साईच्या अर्नाला आणि त्यांच्या विरोधात रिद्वित 11 गोरसे बी आपण संघ पाहतोय. 4 षटकांचा सामना. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला सूरज केने आणि त्याच्या सोबतीने संदेश केने हा फलंदाज पाहायला मिळतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती अमित तांडेल हा गोलंदाज तुम्ही पाहताय. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही पाहताय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल. हो यावेळेस पहिला तर खोलात टाकला होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फलंदाज सूरज केनेने केला होता परंतु चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वाईट यॉर्कर चेंडू होता. खरं तर डिग आउट करण्याचा जरूर प्रयत्न केला होता परंतु अपयशी ठरले सूरज. अमित तांडेलने या क्रीडा स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. खऱ्या अर्थानं पहिल्या मॅच मध्ये देखील त्याची गोलंदाजी प्रभावशाली पाहायला मिळाली. कमालीची तो गोलंदाजी करतोय. याही मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती त्याने इम्प्रेस केलं. ओव्हर द विकेट. हो यावेळेस फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी 6 वाला षटकार. फलंदाज सूरज केनेच्या बॅटमधून या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ओ यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय स्वतः अमित तांडेल. वा काय गोलंदाजी करत असताना जबरदस्त झेल टिपलाय. महत्वाची विकेट सूरज केने. बॅक टू द पॅव्हिलियन. किंग पण आम्ही कोण करणार नाही बलबागा. ठेवलाय गाजवून सारा इलाका. आपल्या दादावानी कोण हाय का. ठेवलाय गाजवून सारा इलाका. आपल्या दादावानी कोण हाय का. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता पुलचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. भरपूर जास्त ट्रिगर मुवमेंट घेतली. शपल क्रॉस झाले होते. टायमिंग करू शकलेले नव्हते. एलिव्हेशन भरपूर जास्त डिस्टन्स कव्हर करता आलं नव्हतं आणि फटका फसला होता स्वतःच्या गोलंदाजीवरती. अमित तांडेलनं कमालीचा झेल टिपलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता अमित तांडेल एक एक्सपिरियन्स गोलर म्हणून पाहिलं जातं. अर्नाला संघासाठी खूप चांगलं योगदान त्याचं राहिलंय आणि या मॅच मध्ये सूरज केनेची महत्वाची विकेट त्यांनी प्राप्त केली. सूरज केनेला बाद केलं. केदारनाथ इंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा चेतन केदारनाथ पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी गोरसे बी संघाला 500 रुपयाचं पारितोषिक या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अमित तांडेल. नवीन फलंदाज A1 पवन मैदानावरती दाखल झालाय. पवन केनेच्या बॅटमधून देखील या मॅच मधून धावा हव्यात टीम गोरसेईला. परंतु पवन केनेचा फॅन बेस या परिसरामध्ये भरपूर मोठा आहे. कारण पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर गोरसेईनं विजय संपादन केला परंतु पवन केने मैदानाच्या बाहेर येत असताना प्रेक्षकांची गर्दीच त्याच्या सोबत आली होती आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर पुन्हा एकदा तो मैदानावरती दाखल झाला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अमित तांडेल. पहिल्या षटकामध्ये त्याच्या विरोधात षटकार आलाय परंतु सूरज केनेला त्यांनी बाद केलं. लाज जवाब गोलंदाजी तोही करतोय. ओव्हर द विकेट. ओ यावेळेस मोठा फटका पवन केनेच्या बॅट मधून. लांब 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 लचक षटकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी षटकार आलाय पवनच्या बॅट मधून. पुन्हा एकदा गोलंदाज अमित तांडेल. ओ यावेळेस हा ट्रॅकर चेंडूला पुल केलाय. पॉवरफुल सक्सेसफुल. इट इज आउट ऑफ द पार्क. षटकार.
जायची करू नका गलती वाकड्यात जायची करू नका गलती हे केले बंद साऱ्यांची बोलती भले भले हे पाहून जळती भले भले हे पाहून जळती भले भले थँक्यू. काय जबरदस्त पुलचा फटका पाहायला मिळतोय. पवनच्या बॅट मधून सलग 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. अमित तांडेलच्या विरोधात आक्रमण पाहायला मिळत आहे. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली या षटकामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 18 या आकड्यावरती. 18 धावा धाव फलकावरती पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. अमित तांडेलच्या विरोधात धावा येत आहेत. जरूर त्याने विकेट प्राप्त केली परंतु या षटकामध्ये पवन केने काय बॅटिंग करतोय. यावेळेस उलटा चेंडू होता. विकेट करण्याचा प्रयत्न पॉईंट क्षेत्रामध्ये शॉट थर्डमॅनला अगदी जर पाहिलं तर त्या ठिकाणी फिल्डर आलेत आणि त्यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग फक्त सिंगलच मिळाली. सिंगलच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सुरू आहे. एका बाजूला साईच्या अर्नाला प्रशांत घरतचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय परंतु प्रशांत घरत आज संघामध्ये नाही आहेत परंतु त्याचा भाऊ जयेश घरत काय जबरदस्त बॅटिंग पहिल्या मॅच मध्ये त्याने केली. या संघामध्ये जर पाहिलं तर प्रथमेशला तुम्ही पाहताय त्यानंतर विघ्नेशला देखील पाहताय. मकरन सारखा देखील एक चांगला फलंदाज आहे परंतु या मॅच मध्ये साईच्या अर्नाला या टीमला गोलंदाजी चांगली करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 19 धावा अमित तांडेल या गोलंदाजानं खर्च केल्यात परंतु इथून कमबॅक करावं लागेल. विघ्नेश साकलतोडे या गोलंदाजाला एक चांगल्या धाटणीचा तो गोलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि या मॅच मध्ये पवन केनेच्या विरोधात त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. काय जबरदस्त बॅटिंग करतोय पवन केने. ग्रामीण क्रिकेट पासून सुरुवात केली आणि सध्याच्या घडीला खुल्या गटामध्ये देखील विविध परिसरामध्ये त्याला आपण खेळताना पाहतोय. काय जबरदस्त तो बॅटिंग करतोय. खऱ्या अर्थानं त्याच्या बॅटमधून मोठे फटके येत असतात. याही मॅच मध्ये 2 मोठे फटके आलेत. आपल्या नावाला शोभणारा खेळ त्याने दाखवला. चांगली तो बॅटिंग करतोय कारण पहिल्या षटकामध्ये सूरज केने बाद झाल्यानंतर पवनला अगदी प्रमोट केले या मॅच मध्ये आणि अक्षरशः तो बरसला. त्याच्या बॅट मधून षटकारांची सरबत्ती पाहायला मिळाली. सलग 2 षटकार आले त्या मॅच मध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती विघ्नेश हा गोलंदाज पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला पवन केने हा फलंदाज तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार कमी गतीने चेंडू टाकलाय परंतु दिशाहीन चेंडू आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज आउट. इट इज अ वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने इथे जर पाहिलं तर दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला आणि ते पंचाने अगदी जर पाहिलं तर लिगल चेंडू आहे कारण अगदी माफी मागितलेली आहे कारण त्या ठिकाणी जर पाहिलं तर पवन केनेने सांगितलं की हा चेंडू माझ्या शरीराला स्पर्श झाला म्हणजे हा चेंडू आलाय डॉट. एक शिस्तप्रिय खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेस देखील टायमिंग करत असताना हॅमर्ड केला होता समोरच्या दिशेने परंतु व्यवस्थित टायमिंग करू शकले नव्हते. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे येतोय आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 21 या आकड्यावरती. विघ्नेश पहिल्या मॅच मध्ये भरपूर जास्त धावा खर्च केल्या होत्या परंतु या मॅच मध्ये त्याला चांगलीच गोलंदाजी करावी लागेल. बॅटिंग चांगली केली होती परंतु गोलंदाजीमध्ये देखील दमकम दाखवावी लागेल. ओव्हर द विकेट. यावेळेस देखील एलिव्हेशन मिळालेलं नाही आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला टर्न केलाय. त्या ठिकाणी फिल्डिंग खराब आहे. प्रथमेश होता आणि प्रथमेशला बीट करून बॉल सीमारेषेच्या अगदी जवळ जातोय परंतु तत्पूर्वी 3 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. संदेश आणि पवन या 2 फलंदाजांमध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती 4 षटकांचा सामना. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 24 धावा धावफलकावरती जोडल्या त्या मॅच मध्ये. गोडसे बी संघ जर पाहिलं तर भिवंडी परिसरातून आज जुचंद्र नगरीमध्ये दाखल झालाय परंतु साईच्या अर्नाला या परिसरातील बलाढ्य संघ आणि या संघाकडे देखील क्षमता आहे परंतु गोडसे बी संघाच्या विरोधात त्यांना चांगला खेळ या मॅच मध्ये करावा लागेल. चला बी फास्ट. जास्तीचा वेळ खर्च करू नका. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. गोलंदाज तयार. यावेळेस पाहिलं तर स्क्वेअर कटचा फटका पॉईंट क्षेत्रामध्ये खेळत फिल्डर आहे त्या ठिकाणी वर्तुळामध्ये चेंडूला अडवलाय. जयेश घरत होते चांगली फिल्डिंग करतायत फक्त सिंगल मिळाली. विघ्नेशच्या या षटकामध्ये धावा येत नाही. या विघ्नेशचं कौतुक करावं लागेल. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न त्याच्या विरोधात झालाय परंतु चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. सिंगल डबल्स या षटकामध्ये येत आहेत. मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजाला त्यांनी थांबवलाय. चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेट. यावेळेस जर पाहिलं तर रनवे मध्ये अडथळा स्वतःला सावरलं. अगदी जर पाहिलं तर रिलीज पॉइंटला अगदी तो थांबला आणि खाली पडला होता परंतु तिथून जर पाहिलं तर चांगला कंट्रोल त्याने दाखवला. खरं तर वेगवान गोलंदाजांना अशा प्रकारचे इंजरीज होत असतात परंतु विघ्नेशनं खूप चांगल्या पद्धतीने स्वतःला सावरलं कारण टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना
अनेक वेळा अशा प्रकारच्या इंजुरीज आपण पाहतोय, परंतु स्वतःला सावरणं फार गरजेचं असतं आणि अगदी तसंच काही केलं विघ्नेशनं. स्वतःला थांबवलं आणि तिथून जर पाहिलं तर हा चेंडू डेड बॉल पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती विघ्नेश ओव्हर द विकेट. हो, यावेळेस नॉटर पाहायला मिळतोय, अनपेक्षितपणे उचली आणि परंतु इथे पंचाने व्हाईट बॉल घोषित केला. पवनच्या आवाक्या बाहेर हा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न त्याने केलाच नव्हता. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 26 या आकड्यावरती. 26 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता. ओव्हर द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा. ओ, खोला टाकला होता, डिग आउट करण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला फिल्डर आहे तिथे, पुढे आले, फिल्डिंग चांगली आहे. सेकंडचा कॉल केलाय, डायरेक्ट हिट. काय फिल्डिंग पाहायला मिळाली. डायरेक्ट हिट करत असताना पवन खेने इथे माघारी परतो या मॅच मध्ये. महत्वाची विकेट, बिग लॉस. फलंदाज बाद. ठेवलाय गाजवून सारा इलाका, आपल्या दादावानी कोण हाय का. ठेवलाय गाजवून सारा इलाका, आपल्या दादावानी कोण हाय का. ठेवलाय गाजवून सारा इलाका, बेटा दादावानी कोण हाय का. ठेवलाय गाजवून सारा इलाका, बेटा दादावानी कोण हाय का. काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. मकरंद लॉंगॉनला होता, डायरेक्ट हिट करत असताना पवन केने माघारी परतला. खरं तर धाव घेण्याचा त्याने प्रयत्न केला. नवीन फलंदाज भावेश पवार, प्राइड ऑफ भिवंडी, मैदानावरती दाखल झाला. एक चांगल्या धाटणीचा तो फलंदाज आहे. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, अगदी अभंग भेटले गाथेला, अभंग भेटले गाथेला, तुका भेटला पांडुरंगाला, सुगंध भेटला गुलाबाला आणि भावेश पवार भेटला या टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला. आणि तोच भावेश पवार मैदानावरती दाखल झाला या मॅच मध्ये. पवन केले बाद झाल्यानंतर भावेश पवार मैदानावरती दाखल झाला. ज्या खेळाडूची सातत्यानं चर्चा केली जाते असा फलंदाज मैदानावरती दाखल झाला. त्याच्यापुरती भिवंडीचं क्रिकेट फिरतं. खऱ्या अर्थानं भिवंडी क्रिकेटची कक्षा रुंदावणारी कामगिरी अलीकडच्या कालामध्ये भावेश पवारने केली आहे आणि त्यालाच मैदानावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थानं थोडीशी इंजरी जाणवते त्या ठिकाणी विघ्नेशला. खरं तर गोलंदाजी करत असताना तो खाली पडला होता आणि तिथून थोडासा दुखापतग्रस्त झालाय, परंतु दुखापत जास्त गंभीर नसावी. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, परंतु गोलंदाजाच्या खेळाडूंच्या दुखापतीची देखील या ठिकाणी दखल घेतली जाईल. कारण यापुढे येणाऱ्या काही वेळेमध्ये जर पाहिलं तर भरपूर सारं क्रिकेट खेळायचं आहे खेळाडूंना. त्यामुळे विघ्नेश तिथे कुठेतरी दुखापतग्रस्त झालेत आणि भावेश पवार देखील जाऊन त्याच्यासोबत चर्चा करतोय. खरं तर हेच क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कौशल्य जपलं जातं, क्रिकेटमध्ये खेळाडू वृत्ती दाखवली जाते आणि क्रिकेटमध्ये एकात्मता देखील जोपासली जाते. आणि या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना मित्रांनो, त्यालाच क्रिकेट म्हणतात. आणि तोच क्रिकेट मैदानावरती तुम्ही पाहता. खरं तर विघ्नेश खाली पडला आणि तिथे लगेच गोरसे बी संघाचा भावेश पवार आणि संदेश केने देखील जाऊन पोहोचला. हेच क्रिकेट शिकवतं. क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर तुम्ही समोरच्या संघाला प्रतिस्पर्धी संघ म्हणता, परंतु त्यांच्याविषयी असलेला ममत्व भाव, त्यांच्याविषयी असलेल्या तुमच्या मनामध्ये चांगल्या गोष्टी, या गोष्टी जर पाहिल्या ना तर या क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला, लगेच दुखापत जास्त गंभीर असेल तर तुम्ही फिल्डर रिप्लेस करू शकता. आपल्याकडे वेळ फार कमी आहे, कारण घड्याळाचे काटे जे असतात ना ते कुणासाठी थांबत नाही. खऱ्या अर्थानं 1510 मध्ये जर्मनीचा क्लॉक मेकर पीटर हेनलिन याने घड्याळ बनवला होता. त्याच्यासाठी देखील घड्याळाचे काटे थांबले नव्हते. आपल्यासाठी कसे थांबणार? त्यामुळे लगेच आपण देखील सामना सुरू कारण यानंतर देखील आपण काही सामने खेळवतोय. परंतु विघ्नेशची दुखापत जास्त गंभीर असावी खऱ्या अर्थानं, कारण भरपूर जास्त वेळ जातोय. आयोजक देखील त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करतील. जाऊया मॅचच्या समरीकडे. आतापर्यंत दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 27 या आकड्यावरती. सूरज केने मैदानावरती दाखल झाला. त्याच्या बॅटमधून षटकार आपण पाहिला, परंतु तदनंतर तो बाद झाला. परंतु एका बाजूला पवन केने काय जबरदस्त बॅटिंग केली. म्हणतात ना, आयुष्याची इनिंग शॉर्ट असावी परंतु ती स्वीट असावी. आपल्या छोट्या इनिंग मधील गोडवा आज पवन केनेने या मैदानावरती पेश केला. अगदी त्याची इनिंग भरपूर शॉर्ट होती, परंतु भरपूर जास्त ती स्वीट होती. गोड इनिंग त्यांनी पेश केली मैदानावरती. विघ्नेशला भरपूर जास्त दुखापत झालेली आहे. खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना त्याच्या पायाला भरपूर मोठी अँकर इंजरी झालेली आहे असंच काही जाणवतंय आणि गोलंदाजी तो करू शकत नाहीये. खऱ्या अर्थानं
रिलीज पॉइंटला तो पडला होता, तरी देखील त्यांनी गोलंदाजी केली आणि पुन्हा एकदा तो अगदी त्रस्त आहे त्या दुखापतीनं. त्यामुळे लगेच आपण फिल्डर रिप्लेस करायचं आणि लक्ष केंद्रित करायचं विघ्नेशकडे. एक चांगल्या धाटणीचा तो खेळाडू आहे विघ्नेश. खऱ्या अर्थानं अर्नाला संघासाठी त्याचं खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहिलं. आज प्रशांत गरज संघामध्ये नाही आहे, तरी देखील अर्नाला संघाने चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या मॅचमध्ये साई स्पोर्ट खारबाव या बलाढ्य संघाचा पराभव केला होता. आणि इथे जर पाहिलं तर गोरसे संघाच्या विरोधात हा संघ खेळतो या मॅच मध्ये. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही पाहताय बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पतू पॅकर जुचंद्र आयोजित लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 तुम्ही पाहताय. व्यासपीठावरती जर पाहिला तर दत्ताली स्पोर्ट जुचंद्रचे सर्व खेळाडू या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कुणाल पाटील यांना देखील तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थानं दत्ताली स्पोर्ट जुचंद्र खाडीच्या मैदानावरती 17 वर्षा अगोदर पहिल्यांदा जिंकला होता ना, तेव्हा कुणाल पाटीलची कामगिरी अप्रतिम राहिली होती. त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार कुणाल पाटीलला मिळाला होता. अगदी तब्बल 17 वर्ष त्या गोष्टीला झालेले आहेत आणि कुणाल पाटील देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत करूया. आणि दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या मैदानावरती सातत्याने जिंकत असते, परंतु या स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ जर पाहिला ना आता थोडासा खराब राहिला. त्यामुळे प्रेक्षक देखील नाराज आहेत. दत्ताली स्पोर्ट जुचंद्रचे पाठीराखे देखील थोडेसे नाराज दिसत आहेत या स्पर्धेमध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने. सामना सुरू होत आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नेस्टल. खरं तर विघ्नेश इंजर्ड झाल्यानंतर नेस्टल आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. हो, आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 28 या आकड्यावरती. 28 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत या षटकामध्ये जर पाहिलं ना तर 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार नेस्टल. राईट आर्म राऊंड विकेट. हो, यावेळेस स्लॉक स्वीप केला. गॅप मध्ये खेळला. वॅकंट एरिया आहे. बॉल सीमारेषा ओलांडतोय. संदेश केनेच्या बॅट मधून क्रिकेटचं सौंदर्य प्रदान करणारा फटका येतोय चौकार. पावर पाठीशी हितेंद्र अप्पा ठाकूर. पाठीशी हितेंद्र अप्पा ठाकूर. पाठीशी हितेंद्र अप्पा ठाकूर. आमदार दमदार हाय अंगार. सोबत शिती दादा ठाकूर. सोबत शिती दादा ठाकूर. सोबत शिती दादा ठाकूर. नाही गावजू चंद्रवाला लई दिलवाला येतो हाकेला धावून बरका. नाही गावजू चंद्रवाला लई दिलवाला येतो हाकेला धावून बरका. सारा इलाका आपल्या दादावानी कोण ऐका. गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण ऐका. गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण ऐका. गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण ऐका. भावेश पवार मैदानावरती दाखल झाला आणि सलग 3 चेंडूवरती 3 षटकार भावेश पवारने ठोकले. तर एनआर कट्टाचे संस्थापक अध्यक्ष राज पाटील आणि प्रणय मुकादम यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक भावेश पवारला. आणि भावेश पवारच्या बॅटमधून जेव्हा फटके येत आहेत ना तेव्हा क्रीडा रसिकांना देखील आनंद होत असतो. आणि तोच भावेश पवार मैदानावरती दाखल झाला. बॉलिंग ट्रॅकवरती हर्षद मेहर हा गोलंदाज पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये गोरसे संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात त्या 32 धावा. गोलंदाज तयार. हो, यावेळेस पाहिलं तर ऑफ स्टंपच्या भरपूर जास्त बाहेर बॉल आहे. इट इज पंच त्या ठिकाणी निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. अगदी काय घडल्या क्रीजच्या बाहेर चेंडू आहे की नाही पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांना रेफर केला. चेंडू खेळपट्टीच्या बाहेर आहे की नाही हे पाहिलं जाईल. वाईड आहे की नो बॉल. अगदी योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आमची तिसरे पंच पाहणी करतायत. तिसऱ्या पंचांची देखील कामगिरी खूप चांगली राहिलेली आहे या स्पर्धेमध्ये. खरं तर पंचांचं देखील कौतुक करावं लागेल. तर इट इज अ वाईड बॉल. पंचांनी निर्णय दिलेला आहे की वाईड बॉल आहे. पंचांची भूमिका देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगली राहिलेली आहे. मैदानावरती 11 विरुद्ध 11 खेळाडू खेळतात जरूर, परंतु या 2 पंचांच्या इशाऱ्यावरती खेळ सुरू असतो आणि पंचांची भूमिका देखील खूप चांगली राहिली आहे या मॅच मध्ये. खरं तर घारी सारखे तीक्ष्ण नजर आणि मोरा सारखे तिखट कान आमच्या पंचांचे या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती हर्षद मेहर.
भावेशच्या विरोधात वाईट चेंडू टाकलाय, कुठेतरी वाचण्याचा तो प्रयत्न करतोय, परंतु त्याला इथून आक्रमण करावं लागेल, निर्भीडपणे गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. हो, यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, इथे देखील अनपेक्षितपणे उचली प्राप्त झालेली आहे आणि इथे तिसऱ्या पंचानं रेफर केला वाईट साठी. पुन्हा एकदा तिसरे पंच आमचे पाहणी करतील. या आमचे तिसरे पंच विशाल नाईक सर पंचांच्या भूमिकेमध्ये, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर भरपूर जास्त बिझी राहिलेत. JTC लाईव्हच्या माध्यमातून टेक्निकल सपोर्ट या स्पर्धेमध्ये पंचांसाठी आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच टेक्निकल सपोर्टचा वापर केलाय. खरं तर पंचांनी, तिसऱ्या पंचांना निर्णय सोपवला. भावेशच्या आवाक्या बाहेर चेंडू आहे की नाही पाहिलं जाईल. खरं तर इट इज अ व्हाईट बॉल, म्हणजे भावेशच्या आवाक्या बाहेर हा चेंडू होता. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 34 या आकड्यावरती. 34 धावा धाव फलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती हर्षद बेहर, ओव्हर द विकेट. हो, यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न, परंतु इथे पुन्हा एकदा वाईट बॉल पाहायला मिळतोय. सातत्यानं या मॅच मध्ये हर्षद बेहर चुका करतोय, वाचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु अटॅकिंगचं बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. इथे जर पाहिलं तर त्याला आक्रमण करावं लागेल. आक्रमण हेच बचावाचं तंत्र आहे आणि त्याच तंत्राचा आणि मंत्राचा वापर या मॅच मध्ये हर्षद मेहरला करावं लागेल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल, निर्भीडपणे गोलंदाजी करावी लागेल. समोर कोणता फलंदाज आहे, समोर कोणता संघ आहे, हे सर्व विसरून त्याला इथून गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. हो, इथे मोठा फटका भावेश पवारच्या बॅट मधून, उंचच लांबच लांब येतोय षटकार. व्हॉट अ शॉट. बहुजन विकास आघाडी वसई विरार आला या आता यांचाच ट्रेंड. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, परिस्थितीची जाणीव असली ना की आकाशाला गवस निघालता येते आणि आकाशाला गवस निघालण्याला ठोकलाय षटकार या मॅच मध्ये भावेश पवारनं. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, धमाकेदार षटकार या मॅच मध्ये भावेशच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 41 या आकड्यावरती. हर्षद मेहर कुठेतरी चाचपडतो या मॅच मध्ये, त्याच्यावरती दबाव जाणवतोय. सुरुवातीला वाईट चेंडू टाकलेत आणि इथे अर्ध्या विकेट वरती चेंडू टाकला होता आणि त्या चेंडूला पाठवलं होतं सीमारेषेच्या पलीकडे. पुन्हा एकदा हो, स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट थर्डमॅनला बॅकवर्ड पॉइंट आणि शॉर्ट थर्डमॅनच्या अगदी मध्ये फिल्डर होते आणि तिथे फक्त एकच धाव मिळते भावेशला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 42 या आकड्यावरती. 42 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये रिद्वित 11 गोरसे बी संघ मैदानावरती खेळतोय. चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग पवन केनेने सुरुवातीला षटकार ठोकले आणि भावेश पवार देखील आक्रमक झालेत. गोलंदाज तयार. हो, यावेळेस देखील आडव्या पाट्या करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये जयेश घरे त्या ठिकाणी आहे, चांगली फिल्डिंग करतोय. एकच धाव मिळते. कंट्रोल पूलचा फटका पाहायला मिळाला, एलिव्हेशन प्राप्त झालं नव्हतं, अगदी चेंडूला खालीच ठेवला होता संदेशनं, फक्त सिंगल मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 43 या आकड्यावरती. 43 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. खरं तर इथून चेंडू डॉट टाकावे लागतील, विकेट घ्याव्या लागतील, थोडासा दबाव निर्माण करावा लागेल गोलंदाजाला. हो, कमी गतीने चेंडू टाकलाय, वा जबरदस्त चेंडू, लॅक ऑफ स्पेस, गतीचा काटा इथे चेंज केला होता. खरं तर भावेश तयारच नव्हते या चेंडूसाठी आणि त्यांच्या विरोधात इथे चेंडू आलाय डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं सुरुवातीपासून अशा प्रकारची गोलंदाजी व्हायला हवी होती, परंतु तसं काही घडलेलं नाहीये. हर्षदच्या माध्यमातून चांगला चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो, यावेळेस देखील खोला टाकलाय, आडवा बाटण्या खेळण्याचा प्रयत्न, सलगचा दुसरा चेंडू डॉट. काय गोलंदाजी पाहायला मिळते. हर्षदचं कौतुक करावं लागेल. जरूर त्याच्या विरोधात धावा आलेत, परंतु भावेश पवार सारख्या मोठ्या फलंदाजाच्या विरोधात चेंडू डॉट टाकणं सोपं नाही आहे आणि अगदी खूप चांगलं कार्य तो करतो या मॅच मध्ये. त्याच्या माध्यमातून 2 चेंडू डॉट आलेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मागील 2 चेंडूवरती त्यांनी कमबॅक केला. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हर्षद मेहर, ओव्हर द विकेट. स्विचिटचा फटका, भावेशच्या विरोधात सलगचा तिसरा चेंडू. वाह, काय गोलंदाजी पाहायला मिळाली. जबरदस्त कमबॅक हर्षद मेहरने या षटकामध्ये केलाय. 3 षटकाचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना रिद्वित 11 गोरसे बी संघाने धावफलकावरती धावा केल्या त्या आणि ते जर काय घडलंय, बॅटिंगर
पंचाने तिसऱ्या पंचांचा अगदी वापर केला. बॅटिंग करण्याला टीमने चॅलेंज केलाय पंचांच्या निर्णयाला. अर्थातच वाईट साठी आमचे तिसरे पंच पाहणी करतील. इट इज अ फेअर डिलिव्हरी म्हणजे डॉट बॉल पाहायला मिळतोय. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली हर्षदच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं त्याच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती षटकार आणि तदनंतर जर पाहिलं तर 2 सिंगल त्याने दिल्या. म्हणजेच केवळ या षटकामध्ये जर पाहिलं ना तर त्याने भरपूर कमी धावा खर्च केल्यात. खरं तर 3 चेंडू वाईट देखील टाकलेत. तब्बल 11 धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि बॅटिंग करणाऱ्या टीमनी रिव्ह्यू त्यांचा गमावलेला आहे असंच म्हणावं लागेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती 43 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा इथे खेळ संपला. चांगली सुरुवात पाहायला मिळते गोडसे 20 संघाची या मॅच मध्ये. खरं तर धावांचा मखमली सडा या सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये या संघाने टाकलाय. सकाळी पारिजातकाची एक फुले आपण वेचत असतो परंतु इथे ओंझळीने धावा वेचलेत या मॅच मध्ये. कारण 3 षटकांमध्ये खूप चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. गोडसे 20 संघ 43 धावा धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला बी फास्ट जास्तीचा वेळ खर्च होतोय साईडच्या अर्नाला संघ. आपण रात्रकालीन क्रीडा स्पर्धा खेळतोय त्यामुळे वेळेचं भान असायला हवं मित्रांनो. कारण भरपूर जास्त वेळ खर्च होते. 3 षटकांसाठी तुम्ही आतापर्यंत 17 मिनिटे खर्च केलेले आहेत या मॅच मध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. हो यावेळेस मोठा फटका संदेश केने त्याच्या बॅट मधून आलाय धमाका. बॉल सीमारेषा पार येतोय षटकार. एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का लय पॉवरफुल. एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण ऐका. ठेवलाय गाजवून. थँक्यू. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. संदेश केने ऑन फायर. तो देखील बरसला या मॅच मध्ये. हो यावेळेस देखील खोलात टाकलाय परंतु समोर सापडलाय पायचीच्या स्वरूपात प्लम एलबी सापडले या मॅच मध्ये. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण ऐका. ठेवलाय गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण ऐका. ठेवलाय गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण ऐका. फलंदाज इथे बाद झालाय. संदेश आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. खरं तर स्वीपचा फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला. समोर सापडला LBWच्या स्वरूपात इथे तो बाद झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती विनायक भोईर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याने पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. विनायक भोईरचा जर आपण विचार केला ना तर लेदर क्रिकेट खेळण्यासाठी तो ओळखला जातो. खरं तर रणजीपट्टू क्रिकेटपट्टू आहे. रणजी क्रिकेट तो खेळला. खऱ्या अर्थानं अर्नाला गावात तो बिलॉंग करतोय. खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट त्याने दाखवलंय परंतु टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाचा डंका तो वाजवतोय सध्याच्या घडीला. असा गोलंदाज विनायक भोईर बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. हो यावेळेस अराउंड लेग क्लीन बॉल 3 फ्लॅचच्या स्वरूपात. आणखीन एक धक्का. किशोर मुकादम आल्या पावली पुन्हा एकदा माघारी. साऱ्यांना संगतीला घेऊन आला समाज सेवा करण्या निघाला. साऱ्यांना संगतीला घेऊन आला समाज सेवा करण्या निघाला. केलंय मनात त्यानं घरे केलंय मनात त्यानं घर. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. थँक्यू. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. मागील 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त केले. विनायक भोईरचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त तो गोलंदाजी करतोय. सुरुवातीला जर पाहिलं तर संदेश केनेला बाद केलं. इथे जर पाहिलं तर किशोर मुकादम पहिल्या चेंडूचा सामना करत असताना या मॅच मध्ये क्लीन बोल्डच्या स्वरूपात बाद झालाय. विनायक भोईर ऑन हॅट्रिक. या स्पर्धेमधील दुसरी विकेट हॅट्रिक सादर करेल का. कारण या मॅच मध्ये पहिली विकेट हॅट्रिक सादर केलेली आहे विशाल कोळी या गोलंदाजानं. त्याने त्या मॅच मध्ये फायपर कंप्लीट केलं होतं परंतु विनायक भोईरला देखील संधी आहे या मॅच मध्ये. तो हॅट्रिक वरती आहे या मॅच मध्ये. यावेळेस पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न चेंडूला सोडलं होतं आणि इथे जर पाहिलं तर वाईट बॉल. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 51 या आकड्यावरती.
51 धावा या मॅच मध्ये. इथून जर पाहिला तर एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च होणारा धावा कुठेतरी थांबावे लागतील, कारण गोडसे बी संघ चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये रिद्वित 11 या नावाने गोडसे बी संघ खेळतोय आणि आतापर्यंत चांगली कामगिरी केली. पहिल्या मॅच मध्ये एनपी स्पोर्ट्स उतन संघाचा त्यांनी पराभव केला. याही मॅच मध्ये ड्रायव्हिंग सीट वरती रिद्वित 11 गोडसे बी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉल इन ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी विनायक भोईर या षटकामध्ये आतापर्यंत त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. जरूर त्याच्या विरोधात षटकार आला, परंतु तदनंतर सलगचे 2 विकेट त्यांनी प्राप्त केले. गोलंदाज तयार. हो, यावेळेस त्रिफलाचीच्या स्वरूपात भावेश पवारला दांडी गुल करत असताना आणखीन एक धक्का. वा, काय गोलंदाजी. फलंदाज बाद. फर्निचर डिस्ट्रॉय. हे बहुजन विकास आघाडीचा नेता आहे नव्या दमाचा. शब्द त्याचा लाख मोलाचा बनलाय साऱ्यांच्या आवडीचा. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता अगदी टो क्रशर यॉर्कर खोला टाकला होता. पिन पॉइंट यॉर्कर फ्लिक करण्याचा प्रयत्न भावेशने केला, परंतु अगदी चेंडूच्या रेषेमध्ये आलेच नव्हते. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. विनायक भोईरचं कौतुक करावं लागेल. स्लॉग वरच्या षटकामध्ये तो इम्प्रेस करतोय. त्याच्या विरोधात षटकार जरूर आला होता, परंतु महत्वाच्या 3 विकेट त्यांनी प्राप्त केले या मॅच मध्ये. किशोर मुकादमला देखील त्रिफलाचित केलं आणि भावेश पवार सारख्या मोठ्या फलंदाजाला देखील या मॅच मध्ये क्लीन बोल्ड करत असताना आणखीन एक विकेट विनायक भोईरच्या माध्यमातून अगदी दाखवल्या जातात ज्या पद्धतीने त्यांनी 3 विकेट घेतल्यात. इथे किशोरला बाद केलं, या अगोदर संदेशला एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात आणि भावेशची विकेट पहा. टो क्रशर यॉर्कर जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा विनायक भोईर बॉल इन ट्रॅक वरती. हो, यावेळेस खोलात टाकला होता, डिग आउट केलाय. मिड विकेटला चेंडूला टर्न केलाय. फिल्डर आहे गॅप मध्ये, बॉल सीमारेषा ओलांडतोय. फलंदाज रोहनच्या बॅट मधून आलाय चौकार. कार्य आहे त्यांचं सुंदर, कार्य त्यांचं आहे सुंदर. युवा आमदार दमदार आपला खूप चांगल्या पद्धतीने बॅकलिपचा वापर केला. मनगटाचा वापर करत असताना चेंडूला फक्त दिशा दिली. गॅप मध्ये खेळले होते. सर्कलला भेदणारा चौकार रोहनच्या बॅट मधून आला. व्हेरी फर्स्ट बॉल तो फेस करत होता आणि त्याच्या बॅट मधून कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 55 या आकड्यावरती. आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. गोलंदाज विनायक भोईर पुन्हा एकदा. फुल टॉस बॉल, सुरेख फटका, परंतु फिल्डर जयेश खरत. वा, काय जबरदस्त झेल कंप्लीट केलाय. फलंदाज रोहन बॅक टू द पॅव्हिलियन. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आरसीसी पेठ आणि चौठाईरवा मानकोली संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी. लगेच यायचं आमच्या टॉस बॉक्स मध्ये. 55 धावा दाफल कबड्डी जोडल्या आणि 56 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये साईच्या अर्नाला. या संघाच्या विरोधात रोहनचं कौतुक करावं लागेल. त्याच्या बॅटमधून चौकार आला, परंतु जयेश घरतनं काही कमालीची कॅच कंप्लीट केली आणि शेवटच्या चेंडूवरती विनायक भोईर नाही ते विकेट प्राप्त केली. 55 धावांवरती थांबवलं गोडसे बी संघाला आणि 56 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. चला सोहेल या लवकर, आरसीसी पेठ संघाचा कॅप्टन आणि चौठाईरवा मानकोली संघाचं कॅप्टन आपण यायचा टॉस करण्यासाठी.
आदरणीय सन्माननीय महेंद्र पाटील दादांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो। एका बाजूला पाहतो पॅकर्स आणि एका बाजूला लोकनेते चषक असं नाणं आरसीसी पेठ आणि एका बाजूला चौटाईरवा मानकोली या संघ आपल्याला पाहायला मिळतोय। पाहतो पॅकर्स एका बाजूला आणि लोकनेते चषक असं आपण आपल्या नाना पॉइंट वरती पाहतोय। पाहतो पॅकर आहे आणि टॉस जिंकलेला आहे चौटाईरवा मानकोली संघाच्या कॅप्टन मोहित फक्त डिसिजन सांगायचं आणि लगेच आपण सामन्याला त्या ठिकाणी सुरुवात करतोय। बॅटिंग स्वीकारलेले आहे चौताईरवा मानकोली संघाने आणि आरसीसी फेट या संघाला फिल्डिंग करण्यासाठी इन्व्हाइट केल्या। जाऊया समोरच्या कक्षामध्ये त्या ठिकाणी सज्ज आहेत संदीपजी गावंड सर, धन्यवाद। लाख लाख धन्यवाद निशांत पाटील तुमचं। पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आपण बघितलं तर 55 धावा रिद्वित इलेव्हन गोरसई बी संघाने बनवलेत आणि 56 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय साईच्या अर्नाळा या संघासमोर। 2 बॅटर उतरत आहेत, पाहूया त्या बॅटरची सुद्धा चर्चा करूया। खऱ्या अर्थाने एक इंडियन क्रिकेटर म्हणजेच एक रणजीपट्टू आणि दुसऱ्या बाजूला इंटरनॅशनल क्रिकेटपट्टू ओमन कंट्री मधून ज्यांनी डेब्यू केला होता 2021 साली 14 सप्टेंबर 2021 साली ज्यांनी नेपाळ संघाविरुद्ध ओडीआय मॅच मध्ये डेब्यू केला होता तो खेळाडू नेस्टर दंबा हा सुद्धा आपल्या प्लेइंग 11 मध्ये दिसून येतोय। अर्नाळा संघाचा हा खेळाडू आहे आणि ओमन मधून चांगला परफॉर्मन्स त्याने केला। सुरुवात आपण केली त्याची बघितली तर मुंबई संघाद्वारे सुद्धा त्याला खेळताना बघितलं होतं आणि आता मात्र इथे टेनिस क्रिकेटच्या मॅच मध्ये तो उतरताना दिसतोय। अर्नाळा येथील एक अतिशय चांगला खेळाडू आहे। जवळजवळ 16-17 वयोगटातील असताना चांगली गप्पा शप्पा आम्ही मारायचो नेस्टर दंबा या खेळाडू सोबत आणि तो सुद्धा प्लेइंग 11 मध्ये खेळताना दिसतोय। वळूया मॅच कडे। स्ट्रायकिंग कडे बॅटर आहे विनायक भोईर मुंबईचा रणजीपट्टू। सूर्यकुमार यादव याचा अगदी जवळचा मित्र म्हणून विनायक भोईर याला म्हटलं जातं। अनेक परफॉर्मन्स त्यांनी दिलेत। आता सुद्धा लेदर क्रिकेटच्या मॅचेस मध्ये सातत्याने तो चांगलं काम करतोय, तरी सुद्धा IPL सारखा मोठा प्लॅटफॉर्म त्या खेळाडूला मिळत नाही। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहे पवन केने। पहिलाच बॉल मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेत आहे, एक धाव मिळाली। काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय आणि त्या संधीचा फायदा उचलताना या खेळपट्टीवर 2 धावा पूर्ण केल्यात बॅटरने। 2 धावांनी अकाउंट ओपन केलं। 56 धावसंख्येचा पाठलाग करताना थोडासा संघर्ष जरूर करावा लागेल आणि त्या संघर्षामधूनच त्यांना मार्ग मिळेल असं मला वाटतंय। धावसंख्या 2 धाव फळकावर लागली जाते। आज 2 बडे खेळाडू आहेत। प्रशांत गरज जरी नसला तरी जयेश गरज सारखा एक हुकमी एक्का आहे। ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलवर चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय बॅटरने। चेंडू जातो डीप गली क्षेत्राबाहेर, दणदण करत सीमा रेषेपार, मिळतात धाबा 4। लोकनेते चषक चौकार। दादा होतो या जय जयकार। हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर। हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर। विनायक भोईर मुंबई रणजी संघाचा तो सदस्य आपण पाहिलं त्याला T20 मॅचेस मध्ये सुरुवातीला त्याच्या निवड झाली आणि त्याच्यानंतर अजून सुद्धा चांगलं काम तो करतोय। सातत्य राखणारा खेळाडू आहे। लीग मॅचेस मध्ये चांगलं वर्क त्याच्याद्वारे होत असतोय। नुकताच एक चांगला शानदार चौकार त्याने ठोकलाय आणि इरादे स्पष्ट केलेत या मॅच करता। धावसंख्या 6, 56 धावा बनवायच्या आहेत। पुढचा बॉल फुलटॉस बॉल होता, ताकदीचा वापर केलाय, ऑन साइडला चेंडूला खेळून काढलं, एक धाव मिळाली। काऊ कॉर्नर क्षेत्रामधून थ्रो करण्याआधी 2 धावा सहजरित्या पूर्ण करतोय। सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स असं प्रत्यय पाहायला मिळालं। विनायक आणि प्रथमेश या 2 बॅटरने चांगली सुरुवात करून दिली। 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 8 धावा। रिक्वायर्ड रन रेट 13.37 चा बनलाय। 21 चेंडू आणि 21 चेंडूंमध्ये 48 धावा पाहिजेत। 3 चेंडूंमध्ये सध्या तरी 8 धावा मिळत आहेत प्रत्युत्तर देण्याकरता आणि प्रेक्षक वर्ग भरपूर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। मोठा फटका, चेंडू हवेत आहे, उंची जास्त गाठली तितकीच लांबी, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमा रेषेपार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार, बॅटरने ठोकलाय षटकार। आहे लय महान हे समाज कार्य करून जिंकलाय
लय साऱ्यांचं मन चार चौघात आप्पाना आहे न्याराचं मान हे म्हणून साऱ्यांना आप्पांचा आक्रमक भूमिकेमध्ये तर आलाय, परंतु सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, सी फॉर कंट्रोल या सर्व गोष्टींना एकत्रित घेऊन त्याला मैदानाच्या आतमध्ये पुढील वाटचाल करावी लागेल. पवन तयार, स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली यावेळेला पवन केने या गोलंदाजाची. गुडलेंथ स्पॉटवर चेंडूला टाकलं, थोडंसं संत गतीचा चेंडू होता आणि उसळी सुद्धा घेताना दिसलाय हा चेंडू, आत वळताना चेंडू दिसलाय, टर्न चांगला मिळालाय. इन कटर चेंडू 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 14. इनसाइड आउट, कव्हरच्या वरून चेंडूला पाठवून दिलंय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, मिळता धावा 4. लोकनेते चषक चौकार. आमचा हायलय भरदार जनसेवक नेता यो आमचा हायलय भरदार त्याचं कार्य लय दमदार जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. पहिलं षटक संपलंय आणि प्रत्युत्तर देत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा बनल्यात. सुरुवात चांगली झाली, का शेवट चांगला होईल या टीमचा. आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळेस सुरुवात झाली गोरसी संघाची त्यावेळेस त्याने सुद्धा पहिल्या षटकामध्ये 19 धावा पूर्ण केल्या होता. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये त्याने धावांची लयलूट केली होती. प्रत्युत्तर दाखल चांगलं प्रत्युत्तर दिलंय विनायक भोईर आणि प्रथमेश या 2 बॅटरने. धावसंख्या 18. अजून आपण जर विचार केला तर 18 बॉल शिल्लक आहेत. इक्वेशन आणि सिच्युएशन बद्दल आपण चर्चा करूया. 18 चेंडूंमध्ये अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. हे तुम्ही बघू शकता, JTC लाईव्ह द्वारे थेट प्रक्षेपण केलं जात आहे. आणि त्यामुळेच तुम्हाला आम्ही आव्हान करतो की मोठ्या संख्येने आपण या युट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. अजूनही 20,000 सबस्क्रायबर झाले नाहीत, ते होतील जर तुम्ही या ठिकाणी सहकार्य केलं तर. आणि 20,000वा जो प्रेक्षक असेल त्याने आपला स्क्रीनशॉट घेऊन इथे यावं. त्याच्याकरता 1500 रुपयाचं पारितोषिक असेल. धावसंख्या धावफलकावर आहे ती बिनबाद 18 धावा. दर्जेदार क्रिकेटचा खेळ होतोय. चांगले क्रिकेटपट्टू आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरे षटक टाकण्याकरता भावेश. हा चेंडू जर बघितला तर अतिशय चांगल्या पद्धतीने टाकलाय. गुडलेन क्षेत्रामध्ये पडल्यानंतर उसळी घेतलाय. बॅटचा हलकासा झालाय स्पर्श आणि या विकेटने वाढतोय आता फिल्डिंग करणाऱ्या टीम मध्ये हर्ष. विकेट डाऊन, पहिला धक्का, 1 गडी बाद. धावसंख्या 18. हे गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. फलंदाजी असो गोलंदाजी असो, जो करतो सपासप वार तो आहे मिस्टर भावेश पवार. आणि आल्या आल्या त्याने पहिल्याच बॉलवर सफलता मिळवून दिली आपल्या टीमला. धावसंख्या धावफलकावर आहे ती 1 गडी बाद 18 धावा. 38 धावा बनवायच्या आहेत उर्वरित 17 चेंडूंमध्ये. आणि त्याकरता जयेश घरत मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. सुप्रीमो सारखी मोठी स्पर्धा सुद्धा जयेश घरत हा खेळाडू खेळताना दिसला होता. त्यांचे बंधू प्रशांत घरत चेन्नई सिंगम या संघाचे सदस्य होते. सुमित ढेकले यांच्या टीम मध्ये त्यांच्या बंधूंची वर्णी लागली होती. आणि मागच्या काही मी मॅचेस बघितल्या ज्यावेळेस प्रशांत घरत आणि जयेश घरत एकत्रित मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत, त्या दोघांमध्ये 50+ पार्टनरशिप मी मोस्ट बघितलंय, जास्तीत जास्त पाहिलंय. जवळजवळ यंदाच्या या हंगामामध्ये मी 4 वेळा दोन्ही बंधूने 50 धावांची भागीदारी केलेली पाहिलेली आहे. धावसंख्या धावफलकावर जर आपण पाहिली तर ती आहे 18 धावा. पुढचा चेंडू टाकण्याकरता गोलंदाज तयार. नवीन बॅटर जयेश घरत करता. शॉर्ट बॉल, फुल पॉवरफुल सिक्सर. त्याचे करोड झालेत प्यार. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोड झालेत प्यार. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोड. हे बघा काही शॉर्ट सिलेक्शन. एका बाजूला कोलकाता येथे फायनल मॅच मध्ये प्रशांत घरत एक षटकार खेचतोय, तर दुसऱ्या बाजूला त्याचेच बंधू जयेश घरत या ठिकाणी षटकार खेचतायत. मेगा फायनलचा मॅच कोलकाता येथे सुरू आहे आणि इथे सुद्धा गोरसे संघाविरुद्ध लढा देणं म्हणजेच तो फायनलचा मॅच खेळणं. 6 धाब्यांच्या मदतीनं धावसंख्या आता फुलताना दिसतोय. 1 गडी बाद. धाबा लागले जातात 24 धाबा. ह्या मॅचला कोण जिंकेल? रिधित 11 गोरसे बी की
साईच्या 11 अर्नाळा. स्टार खेळाडूंचा भरणा दोन्ही टीम मध्ये आहेत. कसलीच कमी नाही दोन्ही टीम मध्ये. फक्त बुद्धिमत्तेचा वापर हा जास्त करावा लागेल. जसं आपण भावेश पवार या खेळाडूला तो वापर करताना पाहिलंय. पुढचा बॉल पुन्हा थोडासा शॉर्ट बॉल होता. ओ आणि नॉन स्ट्राईक इन कडे बघा काय कोणती शिकार केली. तर ही शिकार केली विनायक भोईर या बॅटरची, जो नॉन स्ट्राईक इन कडून सुसाट वेगाने धावत सुटला होता आणि दुर्दैवीरित्या तो धावबाद झालाय. मोठा अपघात घडलाय. धाव संख्या धावपळकर आहे ती 24 धावा 2 गडी बाद. म्हणूनच म्हटलं जातं की बदाम खाऊन अक्कल वाढत नाही, तर एक ठोकर खाऊन ते अक्कल वाढत असतं. कारण ज्या पद्धतीने षटकार लागला, जी ठोकर लागली होती तदनंतर चांगली वापसी भावेश पवार करतोय आणि नॉन स्ट्राईक इन कडे जो चेंडू फेकला त्या चेंडूवर त्याने शिकार केली विनायक भोईर या बॅटरची. मोठी विकेट होती. धावसंख्या धावपळकावर 2 गडी बाद 24. रिक्वायर रन रेट आता वाढलाय 12.80 तो बनलाय. 15 बॉल शिल्लक आहेत आणि 15 बॉल मध्ये जिंकण्याकरता 32 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर आता कशी बॅटिंग करेल, जबाबदारीने त्याला सुद्धा मैदानाच्या आतमध्ये वावर करावा लागेल. मकरंद गेलाय. लांब लचक षटकार ठोकण्यामध्ये माहीर आहे हा मकरंद नावाचा खेळाडू. 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 चेंडूंमध्ये 32 धावांची आवश्यकता. काय चांगलं वापसी करून देते भावेश पवार. याची बॅट चालली नाही तर मग त्याचे बॉलिंग सुद्धा चालते. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. पाहूया शतरक्षक चेंडू खाली येतील काय. चांगला प्रयत्न त्यांनी केलाय परंतु या प्रयत्नाला यश काय मिळत नाही. 2 धावा मिळत आहेत बॅटरला. बराच काळ चेंडू हवेमध्ये आपल्याला दिसलाय. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 26 धावा. हे तुम्ही बघू शकता. शॉर्ट सिलेक्शन डावकुऱ्या हाताच्या बॅटरचं. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू हवेत असताना दूरवरून शतरक्षक तिथे पोहोचला होता परंतु झेल काही कॅरी करता आला नाही. धावसंख्या 2 गडी बाद 26 धावा. चांगलं प्रत्युत्तर देताना दिसतोय साईच्या 11 अर्नाळा हा संघ. भावेश पवार एका बाजूला चांगले वार करतोय. ओ पुन्हा आता शॉर्ट बॉल. विकेट घेण्याकरता गोलंदाज करताय जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाटा सिक्सर. मानतात सहान थोर आणि ही पोर. हितेंद्र ठाकूर अप्पांचा आहे आशीर्वाद. रमेश घोरटना आहे पाठी. पहिल्या इनिंग मध्ये टोटल चांगलं होतं परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटल चांगलं होतोय. 2 गडी बाद. धावसंख्या 32. 1.5 बॉलची समाप्ती. 4 बॉल मध्ये 14 धावा आता जयेश घरत करतोय. मकरंद नॉन स्ट्राईक इन कडे बघतोय. चेंडूला सुद्धा पाहिलं जाईल. धावसंख्या धावपळकावर 32 लागले. 13 चेंडूंमध्ये पाहिजे जिंकण्याकरता 24 धावा. प्रत्येक चेंडू मागे आम्ही इक्वेशन आणि सिच्युएशन बद्दल तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय. सहितच्या 11 अर्नाळा टीमला आता ही गरज आहे. 24 धावांची आवश्यकता. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन केलं. वेगवान चेंडू. भन्नाट वेगाने चेंडू टाकलाय. उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. याच बरोबर षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा लागल्या जातात. 16च्या सरासरीने 32. आता अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. 12 मध्ये पाहिजे 24. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्र गावची शान. जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्रची ही शान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोड झालेत ज्ञान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोड झाले. काय मेहनत या ठिकाणी गोलंदाज करतील की फलंदाज करतील. कारण दोन्ही बाजूंचा जर आपण बघितलं पहिल्या डावामध्ये 2 षटकामध्ये 32 धावा झाल्या होत्या गोरसे संघाच्या आणि आता प्रत्युत्तरादाखल सुद्धा 32 धावा झाले सहितच्या 11 अर्नाळा टीमच्या. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 12च्या सरासरीने 24 ची गरज आहे.
मुख्य अस्त्र निकामी केलं गेलं, कारण ह्या षटकामध्ये भावेश पवार थोडेसे खर्चिक सुद्धा दिसलेत. 2 षटकार त्याच्या या षटकामध्ये खेचले गेले आणि 14 धावा त्यांनी खर्च केल्यात. दुसऱ्या बाजूला 12 मध्ये 24 पाहिजे असताना गोलंदाजी मार्गावर कोणाला आणलं असेल पाहूया. कपिल सर्वात उत्कृष्ट खेळाडू म्हणून माझ्या नजरा नेहमीच त्या खेळाडूकडे असतात आणि तो खेळाडू गोलंदाजी मार्गावर आलाय. दुसऱ्या बाजूला कदाचित किशोर मुकादम आहे की नाही. कंपॅरिझन आपण बघितलं लोकनेते हितेंद्र ठाकूर चषक 2025 मध्ये, तर दोन्ही टीम हे सेम चाललेत. 32 वर 2 पहिल्या इनिंग मध्ये 2 षटकात होत्या आणि दुसऱ्या इनिंग मध्ये 2 षटकांमध्ये 32 वर 2 होत्या. परंतु इथे एक प्लस पॉइंट असा आहे की भावेश पवार गोलंदाजी मार्गावर नाही, त्याच्यानंतर पवन केने गोलंदाजी मार्गावर नाही. तो फायदा कदाचित होऊ शकतोय सईदच्या अर्नाळ टीमला. कपिल सर्वोत्तम गोलंदाजी करणारा गोलंदाज कपिल आलाय. इथे जर बघितलं तर दोन्ही टीम संघर्ष करताना दिसतीलच, कारण विजय प्रत्येकाला हवा आहे. सुपर 8 मध्ये पोचायचं असेल, पोचण्याकरताच तर दोन्ही संघ खेळत आहेत, परंतु मेहनत जो जास्त करेल तो पुढे जाईल आणि ती मेहनत बॅटिंग करणाऱ्या टीमची दिसेल की फिल्डिंग करणारी टीमची या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. कपिल आपल्या गोलंदाजी मार्गावर असताना फिल्डिंग मध्ये वारंवार सातत्याने चेंजेस करताना दिसत आहेत. एक क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये ठेवला गेलाय. कपिल याचा हा वेगवान चेंडू होता, बघितलं खेळायचा होता ऑन साईडला, चेंडू जातोय ऑफ साईडला. फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते. एकच धाव, एका धावण्याची धावसंख्या पोहोचली ती 2 गडी बाद 33 वर. एक शॉर्ट रनअप आहे, परंतु भन्नाट वेगाने ते विकेटवर या खेळपट्टीवर चेंडू टाकत असतात. मकरंद आणि जयेश या दोघांमध्ये भागीदारी तर बनतोय. आता 11 मध्ये 23ची गरज आहे. 11 चेंडू आणि 23ची आवश्यकता. पुन्हा पुन्हा आता आपली बाजू बदलून येत आहेत हे बॅटर, कारण बॉलर डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे जयेश घरत. पहिल्या मॅच मध्ये हिरो ठरला होता, त्यामुळेच त्याच्या शरीरावर त्याच्या अंगावर मॅन ऑफ द मॅच ची ती जर्सी आपल्याला पाहायला मिळतोय. पतू पॅकर्स जीवचंद्र आयोजित ही भव्य दिव्य टेनिस क्रिकेटची रजनी क्रिकेटची स्पर्धा आहे लोकनेते चषक 2025 आणि त्या स्पर्धेला तुम्ही आम्ही बघतोय. आता सुद्धा मेहनत घेताना बॅटर दिसतोय. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिलंय. पवन केने तिथे चांगली फिल्डिंग करतायत. ओव्हर थ्रो झालाय आणि काय घडलं बघूया. बॅटर इज सेफ. सुरक्षित बॅटिंग क्रीज मध्ये बॅटर आहे. एकच धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली धाव पळकर 2 गडी बाद 34 धाबा. टार्गेट आहे 56 या धावसंख्येचं. अर्थातच अजून 22 धावा पाहिजेत. 22 धावा आवश्यक आहेत मॅच जिंकण्यासाठी. जिद्द आणि चिकाटी जर असलं तर सर्व काही या ठिकाणी शक्य आहे. संघर्ष करतायत आणि खऱ्या अर्थाने संघर्ष करण्याची जी शक्ती आहे ती परमेश्वर त्यालाच देतोय, ज्याच्यामध्ये जी कुवत आहे ती क्षमता आहे. आणि इथे खरं तर हे दोन्ही बॅटर जे आपण बघताय त्यांच्यामध्ये ती क्षमता दिसतोय. क्रॉस बॅटने खेळायचा होता, व्हेरिएशन केलंय, बदल केलाय. चांगले बोट त्या ठिकाणी चेंडूवर फिरवली जात आहेत गोलंदाज कपिल याच्याद्वारे आणि एक चांगला चेंडू तो सुद्धा रिलीज करतोय. गुडलँड क्षेत्रामध्ये चेंडू टाकल्यानंतर अचानकपणे आत किंवा बाहेर वळतायत, म्हणजेच आर्म गोलंदाजी ज्याला आपण म्हणतोय ती आर्म गोलंदाजी इथे होत आहे. 9 मध्ये पाहिजेत 22. ओ वॉटर बॉल यावेळेला सुद्धा आता डावी यष्टीच्या वरून चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि त्याने केलेली ही चांगली गोलंदाजी त्याबद्दल टाळ्यांचा आवाज सुद्धा होताना दिसतोय. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. 8 चेंडू आणि 22ची गरज आहे. बॅटरला आता नाचवलं जातंय. त्रस्त करणारी गोलंदाजी, टोचणारी गोलंदाजी गोलंदाज कपिल याचे होताना दिसतोय. पुन्हा स्विंग अँड मिस. व्हॉट अ बॉलिंग. अफलातून काय चांगलं तंत्र गोलंदाजीचं अवगत केलंय, अद्यावत केलंय गोलंदाज कपिलने. पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालाय, कारण जी स्थिती आपण बघितली 12 बॉल मध्ये 24ची आवश्यकता होती. आता स्थिती अशी बनली आहे 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 22 धावा पाहिजेत. 7 मध्ये पाहिजेत 22. चांगला मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. म्हणूनच हा एक क्वालिटी दर्जाचा गोलंदाज आहे ज्या गोलंदाजाची आपण चर्चा करतोय. शेवटचा बॉल पाहूया कसा असेल या गोलंदाजाचा. 7 मध्ये 22ची गरज आहे.
ओ आता मोठा फटका आणि या चेंडूला पाठवून दिलंय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या रिझन मध्ये 1 बाउन्स ओव्हर द रोप मिळतात धाबा 4 लोकनेते चषक चौकार. अचानकपणे उसळी घेणारा बॉल होता आणि त्या चेंडूला उडवलं होतं ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या रिझन मध्ये. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या यावेळेला पोहोचली आहे सध्याच्या घडीला 38. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 18 धाबांची गरज आहे. 6 मध्ये पाहिजे 18 धाबा. थोडस कठीण आहे, अशक्य असं म्हटलं जाणार नाही, कारण ह्या धाबा इथे बनू शकतात आणि ती कामगिरी त्यांनी केलंय. ज्या धाबा पहिल्या षटकामध्ये कुठल्या होत्या त्या धाबा आता शेवटच्या षटकामध्ये कुटायच्या आहेत. आणि जयेश घरत तिथे स्ट्राईक इन कडे असतील, म्हणजेच आशा पल्लवीत असतील साईडच्या 11 अर्नाळा टीमच्या. 6 चेंडू आणि 18ची गरज आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा हा मॅच बनेल काय? आतापर्यंत खेळाडूंना मिळालेली प्रसिद्धी हे आपण बघितलंय. टेनिस क्रिकेट म्हटलं तर टेनिस क्रिकेटला सुगीचे दिवस आलेत हे उगाच म्हटलं जात नाही. भरपूर पैसा टेनिस क्रिकेट पट्टूंना दिला जातोय. ISPL सारखी क्रिकेटची स्पर्धा असो, एखादी लीग स्पर्धा असो, ती स्पर्धा 3 ते 4 मॅच खेळण्याकरता सुद्धा टेनिस क्रिकेटपटूंना 15 ते 16 हजार रुपये मिळत आहेत. परंतु एक लक्षात तुमच्या येईल, कारण 2015 साली जर बघितलं आपण तर झिम्बाब्वे टीमचा एक असा खेळाडू होता, त्याला फक्त लीग स्टेज मध्ये सर्वाधिक धाबा त्याने बनवल्या आणि तरी सुद्धा तो विश्वचषक खेळण्याकरता फक्त आणि फक्त 13,000 रुपये मिळाले. ब्रँडेड टेलर या खेळाडूची मला आठवण झाली. इथे टेनिस क्रिकेट ही त्याही अधिक या आपल्या भारत देशामध्ये जास्त प्रमाणामध्ये खेळलं जातं. शॉर्ट बॉल चेंडूला पाठवून दिलं मिड विकेट पट्ट्याच्या बाहेर. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही, थेट 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 बॅटरला मिळते 6 धावांची भेट. सिक्सर. प्रवीण पाटील दादाचा भारी हा मैतर, त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर, त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. आता लढतात असं म्हणायला का हरकत नाही. मुश्किलों में भाग जाना आसान होता है, हर एक पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वाले को कुछ नहीं मिलता यहाँ जिंदगी में, डरने वाले को कुछ नहीं मिलता यहाँ जिंदगी में, लढणे वालों के कदमों में जहान होता है. आणि इथे लढावं लागेल दोन्ही टीमला, लढावं लागेल गोलंदाजाला, लढावं लागेल फलंदाजाला, कारण स्थिती अशी निर्माण झालंय 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये जिंकण्याकरता 12 धावांची गरज आहे. 5 चेंडू 12. कोणत्या संघाच्या बाजूने जाईल विजयाचा वारा? गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पुन्हा सज्ज झालाय. एक चांगला खेळाडू सूरज केने, वेगवान गोलंदाज. ओ ईशान टेकन आणि इथे लढताना दिसले सूरज केने. सूरज केने याने परतीचा प्रवास दाखवलाय, तो म्हणजे जयेश घरत या खेळाडूला विकेटचं पतन. 7 बॉल मध्ये 21 धावा तो बनवून बाद झालाय. 8 चेंडूचा सामना केला, 21 धावांचं योगदान दिलं. धाव संख्या 3 गडी बाद 44. आता 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता 12 धावांची गरज आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा मॅच हा बनतोय. 4 मध्ये 12. वसई नाही गावचं चंद्र गावान सारे गाती त्याचे गुणगान, वसई नाही गावजू चंद्र गावान सारे गाती त्याचे गुणगान. असा आहे हो तो वनम्यान, त्याची करोड झालेत फॅन. क्या बात आहे. भरपूर मालामाल होऊ शकतात क्रिकेटपटू. गोरसे संघ जर विजयी होतोय तर सूरज सोनी साहेबांकडून 1100 रुपये मिळतील या गोरसई टीमला. आणि एका बाजूला पहिल्या इनिंग मध्ये प्रत्येक षटकाराकरता केदारनाथ इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर चेतन केदारनाथ पाटील साहेबांकडून सुद्धा 500 रुपयाचा पारितोषिक त्या ठिकाणी जाहीर झालं होतं. हॅट्रिक जर घेतली गोलंदाजांनी तर प्रणय मुकादम आणि राज पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल सूरज केने या गोलंदाजाला. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. 4 चेंडू 12 धावा.
आत्मविश्वास जवळ घ्यावा लागेल बॅटरला, आत्मविश्वास जवळ घ्यावा लागेल बॉलरला, कारण मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही असता ना तेव्हा तुमच्या जवळचा मित्र म्हणजेच तुमचा आत्मविश्वास, आत्मविश्वास नावाचा मित्र जर तुमच्या जवळ असेल तर अपयश नावाचा शत्रू कधीच शिरकाव करणार नाही. त्यामुळेच आत्मविश्वासाने चांगला खेळ करावा लागेल बॅटरला, आत्मविश्वासाने चांगला खेळ करावा लागेल बॉलरला. नवीन बॅटर विघ्नेश, काय विघ्नेश विघ्नहर्ता बनेल काय? या ठिकाणी व्हाईट बॉल करता पंचांनी हा रिव्ह्यू घेतलाय आणि तीच माहिती आमच्यापर्यंत अजित म्हात्रे सर पोहोचवत आहेत. पंचांना थोडस मनामध्ये शंका निर्माण झाली आणि ते शंकेचं निवारण करण्यासाठी आमच्या PCR रूम मध्ये पंच अजित म्हात्रे सरांनी पंचांना पाठवले आणि इथे पाहणी करण्याकरता विशाल नाईक सर आलेत. काय चांगलं प्रदर्शन केलंय दोन्ही संघाने. भावेश पवार सध्या चर्चा करतायत, पवन केने सोबत चर्चा होते, गोलंदाजा सोबत चर्चा होते, A1 पवन आणि भावेश पवार चर्चा करतायत. मॅच तर चांगला बनतोय, कडक मॅच बनलाय. प्रेक्षकांना आवडता असा मॅच या JTC लाईव्ह द्वारे तुम्ही बघतायत. बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पत्तू पॅकर जुचंद्र आयोजित लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषकाला आणि त्याच्यामधील हे महत्वपूर्ण लढत आहे. काय घडलंय आणि काय बिघडलंय महत्वाचा हा बॉल असेल. मात्र ब्रदर स्पोर्ट्सच्या जर्सीज नेहमीच आपल्याला ह्या खेळाडूंच्या अंगावर पाहायला मिळतात ज्या गोरसाई संघामधून खेळत असतात. रिदित 11 गोरसाई बी हा संघ आपल्याला खेळताना दिसतोय. बरेचसे संघ मालक आहेत. पुन्हा एकदा शंका शंकेचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. ह्याच क्रिकेटमुळे तुम्ही आम्ही प्रत्येक जण आहोत, युवांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या अंगामध्ये रक्तामध्ये भिनलेला खेळ म्हणजेच क्रिकेट आणि या खेळापासून कोणीच वंचित राहू शकत नाही. खूपच चांगला खेळ म्हणजेच क्रिकेट आणि इथे पंचांचा निर्णय आलाय. इट इज फेअर डिलिव्हरी. म्हणजेच हा जो पंचांच्या मनामध्ये जी शंका निर्माण झाली होती ते शंकेचं निवारण केलंय. आता स्थिती पुन्हा एकदा जाणून घेऊया. 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता धावा आवश्यक आहेत 12. 3 चेंडू 12. जिंदगी ना मिलेगी दोबारा. ही स्पर्धा पुन्हा पुन्हा तुम्हाला सुद्धा मिळणार नाही. त्यामुळे 3 मध्ये पाहिजेत 12. कोणता संघ हा मॅच जिंकेल, गोरसई की अर्नाळा? विघ्नेश यांनी या चेंडूला भिरकावून दिले लॉंग लेग रिजन मध्ये. चेंडू सीमारेषे पार, मित धाबाचार, लोकनेते चषक चौकार. त्याचे करोडो झालेत प्यार, असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झालेत प्यार. पुन्हा एकदा श्रम करताना, पुन्हा एकदा मेहनत करताना धावसंख्या धावपळकावर 48, 3 गडी बाद 48 धाबा. कर्मभूमीच्या या जगात श्रम हे प्रत्येकाला करावेच लागतायत. देवाने आपल्याला 2 हात दिलेत आणि हातामध्ये रेषामधील रंग आपल्यालाच भरावे लागतायत आणि ते रंग भरण्याचं काम बॅटर करेल काय, रंग भरण्याचं काम बॉलर करेल काय? 1 धाव तर मिळाली, दुसरी धाव घेता घेता बॅटर होतोय बाद. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या धावपळकावर पोहोचली आहे यावेळेला 49. आता 1 बॉल शिल्लक आहे आणि एका बॉल मध्ये जिंकण्याकरता 7 धाबांची गरज आहे. बघा, दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं आणि तिथे कुठेतरी चुका झाल्यात. त्या चुकीचा फायदा उचललाय तो फिल्डिंग करणाऱ्या टीमने. काय चांगला थरार सुरू आहे या मैदानावर. पत्तू पॅकर जुचंद्र आयोजित लोकनेते चषकामध्ये अफाट गर्दी प्रेक्षकांची आहेत. चाहते सुद्धा भरपूर आहेत अनेक खेळाडूंचे. जसं आपण भावेश पवार, पवन केने, कपिल केने, समदेश केने, त्याच्यानंतर किशोर मुकादम या खेळाडूचे जसे चाहते आहेत तसे चाहते आपल्याला पाहायला मिळतात अर्नाळा टीमचे सुद्धा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपण त्याची सुद्धा चर्चा करणार आहोत. धावसंख्या धावपळकावर आहे ती सध्याच्या घडीला 49. कॅमेरामॅनने फोकस केलं होतं A1 पवन या खेळाडूवर. 1 चेंडू आणि एका चेंडू मध्ये 7 ची गरज आहे. सामना जर बरोबरी सुटला तर काय करायचं, प्रेक्षकांनी प्रश्न केलाय. प्रेक्षक सांगतात सुपर ओव्हर करायची.
परंतु कंपल्सरी चेसिंग आहे, कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळेच गोलंदाजाची एक चूक इकडे संकटामध्ये टाकू शकते या टीमला. समोरून गोलंदाज तयार. ओ स्विंग अँड मिस. याच बरोबर या मॅचला जिंकलंय रिधित 11 गोरसे बी टीम ने. कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक, हार्ड लक साईच्या 11 अर्नाळा टीम. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग दर्शवलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार आणि पुढील वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा असतील त्या रिधित 11 गोरसे बी टीमला. ह्यांना आयकॉन सांगायचे की नाही हा प्रश्न पडलाय, कारण जे आपण कुळ्या गटातील खेळाडू बघतायत ते खेळाडू सुद्धा या संघाविरुद्ध लढण्याकरता कधी कधी घाबरत असतात. मी अनेक वेळा बघितलंय. आणि समोरची टीम गोरसे टीम कुठल्याही संघाविरुद्ध खेळण्यासाठी कधीही तयार असते. सो गोरसे टीम तुमच्याकरता एक अपॉर्च्युनिटी असेल. ज्यावेळेस सुपर 8 मध्ये खेळण्याकरता तुम्ही याल त्यावेळेला तुम्हाला 2 आयकॉन खेळाडू घेण्याची संधी आहे, परंतु ते खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळलेले नसावे. सो आपण बघतायत इथे पारितोषिक सुद्धा आलेलं होतं. ज्या पहिल्या इनिंग मध्ये षटकार आपण बघितले, 5 षटकारांकरता केदारनाथ इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर चेतन केदारनाथ पाटील साहेबांकडून 2500 रुपये आमच्यापर्यंत जमा झालेत. 500 रुपयाचं पारितोषिक होतं प्रत्येक षटकाराकरता. आणि त्याचबरोबर नुकताच आपण बघितलं सुमित यांच्याकडून सुद्धा ते 1100 रुपये या स्टेजवर दिले जातील.